या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आपण 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आपण एक संशयित बॅग ठेवल्याचा बॉम्ब सदृश्य वस्तू असलेल्या बॅगचा आपण डेमो केलेला आहे। यामध्ये आपण जी संशयित बॅग ठेवली होती ती पब्लिक जिथे बसतात त्यांच्या जवळ ठेवली होती आणि त्यांना न माहीत असताना ती बॅग सापडल्यानंतर पुढे आपण काय केलं पाहिजे, पोलिसांना कसा संपर्क केला पाहिजे किंवा वस्तू सापडल्यानंतर आपण त्याची कशी हाताळणी केली पाहिजे किंवा त्याला हात न लावता कसं सुरक्षित अंतरावर जाऊन थांबलं पाहिजे। त्यानंतर कॉल आल्यानंतर जेव्हा पथक येते बॉम्ब शोधक नाशक पथक आल्यानंतर त्यांना कसं सहकार्य करावं किंवा त्या संशयित वस्तूपासून सुरक्षित अंतरावर राहून त्यांना कसं सहकार्य करता येईल याविषयी जनतेमध्ये जनजागृती केली। तसेच तुमच्या बीडीएस पथकाने येऊन त्या संशयित वस्तूच्या व्यवस्थित तिची हाताळणी करून त्यामध्ये असलेली संशयित वस्तू स्थगित करून ती सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलेली आहे। अशा प्रकारे हा बीडीएसचा हा जो डेमो आहे आपण सक्सेसफुली आपण केलेला आहे। सर मला सांगा, तुम्ही जेव्हा पहिला कॉल दिला होता त्यानंतर कसं घडलं आणि नेमकी किती वेळ लागला आपल्या बॉम्ब शोधक पथकाला, कधी व्हेरीफाय झाला आणि कधी डिस्पोज झाला, सगळं काय? साधारणतः 4:50 आपल्याला बॉम्ब सदृश्य वस्तू असलेल्या बॅग मिळाल्याचा कॉल आलेला होता। त्यानुसार आपण कॉल मिळाल्याच्या 10 मिनिटाच्या आत आपण त्यामध्ये आपल्या कार्यालयातून सगळी गाडीची तयारी करून सगळ्या वस्तू घेऊन आपण तिथून रवाना होतो। त्यानंतर आम्हाला इथे येण्यास साधारणतः 10 मिनिट लागली। 10 मिनिटानंतर आम्ही ऑलरेडी इथं कॉर्डन केलेलं होतं पोलिसांनी। त्यानुसार त्या कॉर्डन केलेल्या ठिकाणी जी संशयित वस्तू आहे त्याची आम्ही प्रथम डॉगच्या सहाय्याने संशयित वस्तूची तपासणी केली आणि डॉगने आपल्याला सिग्नल दिला की याच्यामध्ये बॉम्ब सदृश्य स्फोटक असल्याचे आहे। तर त्याबाबत त्यांनी कॉल दिल्यानंतर आपण त्याची एक्सरेच्या सहाय्याने चेकिंग केलं की आतमध्ये काय आहे, म्हणजे मेकॅनिझम काय आहे। तर आयडीचं मेकॅनिझम आपल्याला मिळून आलेलं आहे त्यामध्ये। त्यानंतर आपण त्या वस्तू संशयित बॅगेला आपलं एक TM4 मशीन असतं जे आपण आता पाहिलं असेल, त्या TM4च्या सहाय्याने आपण ते एका सुरक्षित स्थळी घेऊन गेलो आणि त्यानंतर त्याच्यामधून ती संशयित वस्तू काढून आपण ती सेफ डिस्पोजल एरियामध्ये घेऊन गेलेलो आहोत। माझं नाव PSI विजय केदार, मी बॉम्ब शोधनाशक पथकाचा प्रमुख आहे जालना जिल्हा येथे। आणि जनतेला एवढीच माझी विनंती आहे की सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन, बस स्टँड इत्यादी ठिकाणी वावरताना जर एखादी संशयित वस्तू मिळाली तर स्वतः ती खोलण्याऐवजी जवळच्या आपल्या बस स्थानकामध्ये असलेल्या गार्डला किंवा मग पोलिसांना किंवा मग कंट्रोल रूम पोलिसांचा डायल 112 नंबर कॉल करून आपण माहिती देऊ शकतात, परंतु स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नये। कारण की संशयित वस्तू ही कधी आपल्याला ठेवलेल्या आतमध्ये काय आहे माहित नसतं आणि खूप नाजूक असतात। त्यांना थोडं जरी आपण हे केलं तर आतमध्ये जर मेकॅनिझम असेल तर ते एका क्षणात ऍक्टिव्हेट होतं आणि ते बॉम्बस्फोट होऊ शकतो।